बघा, एक न्यूमरिकल आहे, अतिशय महत्त्वाचं न्यूमरिकल आहे. परीक्षेमध्ये 4 किंवा 6 मार्काला विचारतात. मोस्टली क्वेश्चन नंबर 5व्यातलं ए असतं. UEEमध्ये क्वेश्चन नंबर 5व्यातलं ए किंवा 6व्यातलं ए, 5व्या 6व्या म्हणजे 6 मार्कालाच असतं. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. बघा, ड्रॉ द कर्व अँड एस्टिमेट सुटेबल HP ऑफ मोटर. काय करायचं आहे? कर्व ड्रॉ करायचं आहे आणि एस्टिमेट करायचं आहे सुटेबल HP ऑफ मोटर हॅव्हिंग फॉलोइंग ड्युटी सायकल. तर मग एक मोटर आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे? कर्व ड्रॉ करायचं आहे. काय करायचं आहे? कर्व ड्रॉ करायचा आहे आणि फॉलोइंग ड्युटी सायकल दिली आहे. ओके, तर बघा, रायझिंग लोड फ्रॉम 200 to 400 HP. काय म्हणलं आहे? रायझिंग लोड फ्रॉम 200 to 400 HP फॉर 4 मिनिट. 4 मिनटासाठी लोड वाढलेला आहे. किती? 200 ते 400 HP. त्याच्यानंतर युनिफॉर्म लोड ऑफ 300 HP फॉर 2 मिनिट. त्याच्यानंतर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फ्रॉम 50 HP to 0 HP फॉर 1 मिनिट आणि आयडियल फॉर 1 मिनिट. अशा पद्धतीने व्हेरिएशन ऑफ लोड आहे. काल जो न्यूमरिकल बघितला तुम्हाला सांगितला, तो वेगळ्या पॅटर्नचा होता. तो सिम्पल लोडवाला होता. लोड कर्व म्हणजे काय? लोड हा फक्त पॉझिटिव्हच होता. इथं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. इथं काय आहे? मोटर रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमध्ये जाते. तर बघा, एक मोटर आहे, त्या मोटरचा लोड हा 200 HP to 400 HP वाढतो आहे 4 मिनटासाठी. किती? 200 HP to 400 HP 4 मिनटासाठी. त्याच्यानंतर युनिफॉर्म लोड 300 HP राहतो आहे 2 मिनटासाठी. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग 1 मिनटाची आहे, 50 HP to 0 HP आणि आयडियल 1 मिनटासाठी. तर सगळ्यात पहिले गिवन लिहून घ्या. गिवन काय? H1 इज इक्वल्स टू 200 HP, T1 टाईम, H2 इज इक्वल्स टू 400 HP, T2 टाईम 2 मिनिट, S3 इज इक्वल्स टू 300 HP, T3 2 मिनिट आणि H4 इज इक्वल्स टू 50 HP, T4 1 मिनिट. हे समजलं तुम्हाला? हे दिलेलं आहे, गिवन आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला? सगळ्यात पहिले काय म्हणलं तिने? ड्रॉ द कर्व. 2 मार्काला कर्व ड्रॉ करायला. कालचा कर्व ड्रॉ करता आला ना तुम्हाला? आता त्याच पॅटर्नमध्ये हा कर्व ड्रॉ करायचा. काय म्हणलं आहे? सगळ्यात पहिले इथं HP रेटिंग घ्यायची, 100 200 300 400 अशा पद्धतीने. आणि इकडं काय घ्यायचं? टाईम घ्यायचं. काय घ्यायचं आहे? टाईम. आता टाईम किती आहे? 2 4 हे 8 9 मिनटं आहेत समजा. ओके, हे 1 मिनिट 8 9 मिनटं आहेत. तर त्याच्यामुळं 8 10 मिनटापर्यंत घ्यायचं. 2 4 6 8 अशा पद्धतीने, किंवा 1 2 3 4 बी घेऊ शकता, युअर चॉईस. तर मग आता किती आहे? पहिलं 200 ते 400 किती मिनटासाठी? 4 मिनटासाठी. मग इथं 200 घ्यायचं. ओके, असं. आणि 400 कुठं येईल रे? इथं 400, बरोबर आहे. तर 200 ते 400 रायझिंग लोड घ्यायचा. लोड काय आहे? रायझिंग लोड. कसा आहे? रायझिंग लोड. येतं लक्षात? आता हे झालं 4 मिनटासाठी. 4 मिनटाला डॉट डॉट लाईन घ्यायची. त्याच्यानंतर युनिफॉर्म लोड ऑफ 300 HP, 300 HP फॉर 2 मिनिट. मग 300 HP लिहायचं आहे. किती मिनटासाठी? 300 HP. किती मिनटासाठी? 2 मिनटासाठी. मग 2 ते 6 300 HP घ्यायचं. झालं? त्याच्यानंतर 50 HP. ओके, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे रिव्हर्सपासून 50 HP घ्यायचं आहे. लक्षात घ्या, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे -2 प्लस, -50 ते +50 0पर्यंत. तर रायझिंग लोड घ्यायचा. किती मिनटासाठी? 1 मिनटासाठी. आणि आयडियल 0 HP फॉर T5 1 मिनिट. ओके, अशा पद्धतीने आयडियल म्हणजे 0 HP फॉर 1 मिनिट अशा पद्धतीने लोड दिलेला आहे. इथं लक्षात? आता तुम्हाला काय करायचं? सगळ्यांची बेरीज करायची, टायमाची बेरीज करायची. T इज इक्वल्स टू दिस प्लस दिस प्लस दिस प्लस दिस. तर हे प्लस हे प्लस हे प्लस हे अशा पद्धतीने. ओके, आणि हा फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. अशा पद्धतीने रिजनरेटिव्ह लोड असेल तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि जर साधा लोड असता तर फॉर्म्युला काय? अंडर रूट ऑफ
काय h1 स्क्वेअर t1 स्क्वेअर प्लस h2 स्क्वेअर t2 स्क्वेअर प्लस h3 स्क्वेअर t3 स्क्वेअर प्लस h4 स्क्वेअर t4 स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल t. आठवतं आहे तो साधा. आणि जर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग असेल तर हा फॉर्म्युला h इज इक्वल्स टू √1/3 h1 स्क्वेअर प्लस h1 h2 प्लस h2 स्क्वेअर t1 प्लस h3 स्क्वेअर t2 प्लस h3 स्क्वेअर t4 प्लस h5 स्क्वेअर अशा पद्धतीने. तर आता हे आहे सिम्पल आहे. काय करा 1/3 h1 किती रे 200 प्लस 200 × 400 प्लस 400चा स्क्वेअर इंटू t1 किती 4 प्लस h3 t2 300चा स्क्वेअर इंटू 2 इंटू h4 किती 50 आणि t3 1 आणि शेवट इथं काय येणार आहे 0 येणार आहे का आता आयडियल लोड आहे म्हणून डिवायडेड बाय सगळ्यांची बेरीज किती आहे 8. सगळ्यांची बेरीज किती आहे 8. तर अशा पद्धतीने इथं 8 येईल. मग आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल 265 HP 265 HP. तर अशा पद्धतीने ही लोड सायकल किंवा ह्या असा कर्व ड्रॉ करायचा आणि एस्टिमेट करायचं. तर HP रेटिंग आली 263 HP म्हणजे 263 HP मोटर आहे. पण ती सुरुवातीच्या 4 मिनटात 200 ते 400 HP पर्यंत जाते. नंतर 2 मिनटं 300 HP राहते. नंतर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग करते थांबते. परत ही सायकल रिपीट होती अशा पद्धतीने. तर हा प्रश्न 6 मार्काला विचारा. कोणाकोणाचा समजला काहीच अडचण नाही. 100% येऊ शकतो हा परीक्षा. फायनलला येईल. आता ह्या एक्झामचं सांगता येत नाही. जर घेतला असेल तर येईल. पण फायनलला येणार म्हणजे येणारच. त्या गणितापेक्षा हे गणित महत्त्वाचं आहे काल घेतलेल्या न्यूमरिकलपेक्षा. मागचे 3-4 क्वेश्चन पेपर बघा ह्याच टाईपचे तुम्हाला मिळेल. येतं लक्षात. राईट ऑन दिस.